दरम्यान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी रोहित पवारांनी ट्विट केलेल्या व्हिडिओवर स्पष्टीकरण दिले। मी रम्मी खेळतच नव्हतो, मोबाईल स्क्रोल करताना अचानक व्हिडिओ समोर आला, असं स्पष्टीकरण कोकाटे यांनी दिले। तर स्वतःची करमणूक करण्यासाठी आणि लोकांना बदनाम करण्यासाठी व्हिडिओ काढला असावा, अशी टीकाही कोकाटे यांनी रोहित पवारांवर केली आहे। माझ्या धोरणांवर, माझ्या कामांवर, मी केलेल्या शेतकऱ्यांसाठी केलेल्या जे काही उपाययोजना आहेत त्या संदर्भात विरोधी पक्ष नेता कुठलाही बोलत नाही। त्यामुळे माझं काम पारदर्शी आहे, माझा स्वभाव स्पष्ट आहे आणि असं कुठल्याही प्रकारचं हाऊसमध्ये बसू नये अशा प्रकारचे नियम मला माहिती आहे। आणि तिथे कॅमेरे चालू असतात, मी कशाला बसेल असं गेम खेळत? तेव्हा गेम खेळण्याचा काही इश्यूच येत नाही। ती स्काईप करायसाठी मी ते 2 वेळा मी स्काईप करायचा प्रयत्न केला, माझ्या लक्षात नाही आलं स्काईप पटकन कसं करायचं। नंतर स्काईप दुसऱ्याच सेकंदाला स्काईप झालेला आहे, तो स्किप झालेला आहे नंतर, पण तो स्किप झालेला तुम्ही व्हिडिओ दाखवलाच नाही। तुम्ही व्हिडिओ एकदा पूर्ण बघा आणि मी तो स्किप केला की नाही बघा, तुम्हाला लगेच लक्षात येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।